कडे जातोय. असं आहे, एटीएसने आरोपींना जे फ्रेम केलं हम्म. त्यावेळेला ज्या त्यांच्या क्रायटेरिया फेल जायला लागल्या त्यावेळेला त्यांनी एनआय कडे तपास दिला. लक्षात घ्या हे काय झालंय. एनआयने साधारणतः 325 साक्षीदार तपासले. कर्नल पुरोहित यांनी आरडीएक्स कुठून आणलं, ते ऑन ड्युटी होते का, कुठे बॉम्ब बनवलं, ट्रान्झिट मध्ये कुठल्या पद्धतीच्या ज्या बॉम्ब बनवले गेले ते कुठेही तपास यंत्रणा ज्या वेळेला फेल होऊ लागल्या त्यावेळेला त्यांनी जे मुजावर जे आहेत एटीएसचे अधिकारी यांना पाचारण करून अनेक हिंदुत्ववादी यांना खोटं गोवण्यात यावं याकरता त्यांची हद्द किती असेल बघा. सरसंघचालक असलेल्या आदरणीय मोहन भागवतांना पकडून आणावं अशा पद्धतीचे गुप्त आदेश त्यांना दिले. याचा अर्थ काय होतो की कुठल्याही पद्धतीने संघावरती ॲलिगेशन करून असीमानंदांपासून जी सुरुवात झाली ती सरसंघचालकांपर्यंत नेऊन पूर्ण करायची. मी यांना विचारू इच्छितो, ठीक आहे गोडसे दोषी होते, गांधींची हत्या झाली, अत्यंत चूक होती, परंतु त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांचं जे हत्याकांड झालंय, अरविंद इनामदार महाराष्ट्राचे डायरेक्टर जनरल पोलीस असलेल्या त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलंय की माझ्या घराची राख रांगोळी करण्यात आली. असे किती ब्राह्मण मारले, याच्या मागे कोण होतं, याचा तपास कधी घेतला गेला का, आणि किती ब्राह्मण मारले गेले गोडसेंच्या नावाखाली, याला काँग्रेस उत्तर देणार आहे का? काँग्रेसने अत्यंत सुनियोजितरित्या थेट प्रश्न इंदिरा गांधी माझा वेळ खूप कमी आहे, माफ करा, माझ्याकडे वेळ कमी आहे. हत्या केली, शिखांची हत्या केली, तशी महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांची देखील हत्या केली ना. ठीक आहे मोहनजी, मी त्यांना प्रश्न विचारतो. वेळ माझ्याकडे 1 मिनिट उरलाय, माफ करा, म्हणून मी त्यांना विचारतो.